तर मित्रांनो, आता या ई रिक्षामध्ये आम्ही चाललेलो आहोत पुढे राम मंदिराकडे. अयोध्याचं गेट आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथूनच जायचं आय थिंक आपल्याला आतमध्ये. सुंदर आहे. वाव. प्रभू शिवरामचंद्र की जय. हा ना, खतरनाक. व्हेरी नाईस ड्रायव्हिंग. टॅलेंट बहुत खतरनाक आहे आपला. जबरदस्त. इंडियामध्ये म्हणजे अयोध्यामध्ये आलेलो आहोत. खूप भारी वाटतंय कारण सर्व गोष्टींचे प्राइजेस बदलले. आवाज वगैरे येत असेल तुम्हाला ट्रॅफिकचा, त्याच्यावरून कळतंय की इंडियामध्ये आहोत. आता चालले दादा, आम्हाला घेऊन चालले, पटकन दर्शन करून आणतील. पाऊस पण येतोय आज आत्ता इथे. चलो गाईज, आता या साईडने एंट्री केली आहे. पावसामुळे बघू शकता भाविक कसे, भाविकांची तारांबळ झाली आहे. असं रुमाल लावलेला आहे. आता इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवता नाही येणार कारण अलाउड नाहीये आतमध्ये. आता फोन आणि सर्व बॅग वगैरे, चावी वगैरे सगळं आम्हाला जमा करायचंय. आतमध्ये लॉकर आहे, असे इथं फोन वगैरे जमा होईल आता. आणि खूपच गर्दी असते, जवळपास 2 लाख भाविक पर डे येतात या मंदिरात. खूपच मस्त आहे. आता दर्शन करून आलेलो आहे. खूप मस्त आणि छान दर्शन झाले. बाहेरचं आता वातावरण असं काही आहे बघा. खारीचा वाटा आपण ज्याला म्हणतो, खारुताईचा आहे. आणि पूर्ण अशी गर्दी आहे. पुढे काढू ना फोटो, कारण फोटो काढायला चान्स नव्हता कारण गर्दीच एवढी होती. 2 लाख भाविक येतात. जर एक मिनिटं जरी थांबले तर पूर्ण भीड होऊन जाईल. त्यामुळे ते अलाउड नाही, स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे. सो चलो. इथं महाप्रसाद पण असतो, तर तिथून त्या ठिकाणी असं महाप्रसाद तुम्ही घेऊ शकता. चल प्रथमेश, पुढे आपल्याला भरपूर फिरायचंय. बरं भाई, अभी किधर जाने का अपने को? हनुमान मंदिर. ओके. प्रभू शिवरामचंद्र की जय. मित्रांनो, युपीला मस्त पाणीपुरी भेटते अशी, आणि अशी काही स्टॉल्स असतात, बघू शकता. अशा काही गोष्टी भेटतात आणि असे रेस्टॉरंट आहे छान. आता आम्ही आलेलो आहोत शरयू नदी या ठिकाणी, आणि बऱ्यापैकी हा आमचा लास्ट स्पॉट असणार आहे. यानंतर आमची ट्रिप एंड होईल. तर ह्या सॉलिड सनसेट सोबत आमची ट्रिप एंड होणार आहे. खूप सुंदर वाटतंय. या ठिकाणी द्वीप उत्सव होतो दिवाळीच्या वेळेस. एकदम छान थंडगार वातावरण आहे. ॲक्च्युली नेपाळपेक्षा जास्त तर थंडी मला इकडे वाटते युपी मध्ये, उत्तर प्रदेशला. काय गाईज, बरोबर ना? जास्त वातावरण. पाऊस पण पडला होता थोडासा. चलो स्नॅप निकालो. तर मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत डिनर करण्यासाठी. देन जाऊया गोरखपूर स्टेशनवर, कारण रात्री 4:30ची आमची ट्रेन आहे, म्हणजे उद्या सकाळचीच खरं तर. चला जाऊया, मस्तपैकी जेवू करूया, काय काय बघूया. लेट्स गो. हे आहे युपी, उत्तर प्रदेश. गाईज, आता आम्ही मस्तपैकी डिनर करतोय. आता आम्ही पोहोचलेलो आहोत गोरखपूर रेल्वे स्टेशन जवळ, आणि आता या ठिकाणी आमचे मित्र गेले रूम चेक करण्यासाठी. आमच्या लगेज वगैरे इथेच आहे. हे बघा, समोरच रेल्वे स्टेशन आहे. अरे किती हॉर्न वाजवता. सो इथे थांबूया कारण सकाळी 4:30 वाजताची ट्रेन आहे. मग जाऊया. आता आम्ही करत आहोत आमचा परतीचा प्रवास. परतीचा प्रवास करत असताना आमचा स्टॉप होता झाशी. तर झाशीला आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की झाशीच्या राणीचा किल्ला आहे, तो तोच किल्ला आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आमच्या लास्ट डेचा हा लास्ट स्पॉट याला तुम्ही म्हणू शकता. खूप चांगलं नशीब, 20 मिनिटाचाच टाईम आहे. पटकनपैकी जाऊया आणि एक्सप्लोर करूया झाशीच्या राणीचा हा किल्ला. खूप मस्त आहे, खूप मजबूत किल्ला दिसतोय आणि शहरापासून अगदी स्टेशनपासून 2-3 किलोमीटर अंतरावरच आहे. तर तिकीट घ्यावं लागेल. काहीच हा प्रवेशद्वार आहे आणि या साईडला इथे लाइटिंग वगैरे पण खूप सुंदर आहे. इवन शार्पी पण आहे बघा. पूर्ण सिटी व्ह्यू या ठिकाणून दिसतोय. लाइटिंग वगैरे मस्त आहे. रात्री 9 वाजेपर्यंत चालू आहे. चला दाखवतो आतमधून कसं आहे. हे 1896 मध्ये तयार झालेलं आहे आणि याला आता मस्त छान इथं लाइटिंग वगैरे लावलं आहे. सो इकडे पण असं काहीतरी आहे एरिया. पुढे जाऊया, चला बघूया काय काय.
सुंदर सिटी व्ह्यू दिसतो. वाव, कसं आहे? खाली बघ, खूप छान आहे. छान आहे. खूप छान आहे. स्विमिंग पूल पण आहे का? भारी, पूर्ण सिटी व्ह्यू आणि खूप वेल मेंटेन पण केलं आहे पर्यटकांसाठी. मस्त आहे. मित्रांनो, हा आहे झाशी किल्ल्यावरचा जम्पिंग स्पॉट, ज्या ठिकाणून झाशीच्या राणी यांनी त्यांच्या मुलाला घेऊन, जे की अडॉप्टेड होते दामोदरराव, 4 एप्रिल 1858 मध्ये एक्सकेप केलं होतं. म्हणजे त्यांना इंग्रज लोकांनी पूर्ण घेरून घेतलं होतं चारी बाजूनी आणि इथून त्यांनी घोड्यावरून उडी मारली होती असं म्हणतात. सो खूप भारी आहे आणि हाईट बघितल्यानंतर लक्षात येईल की हाईट किती आहे. आणि ते इथून पुढे ग्वालियरला गेले होते. खूप लांब आहे बऱ्यापैकी ते. अंतर बघ किती खोल आहे. कसं काय रे, वाटत नाही? वाटत नाही, मारली होती गौरव उडी. फार पण सगळ्यांना माहिती आहे, सिरियल मध्ये पण आहे. पंचमहल होता या ठिकाणी. या पंचमहलमध्ये एका रूममध्ये झाशीच्या राणी राहायच्या आणि याचा जो टॉप फ्लोअर आहे हा इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आला. सो खूप मस्त इतिहास आहे आपल्या इंडियाचा. जय इंडिया, भारत माता की जय, वंदे. हे बघा इथं किती मोठी तोफ आहे आणि एक्झॅक्टली हा समोर मोठा गेट आहे. चला आता बाहेर जाऊया कारण टायमिंग झालेला आहे. किल्ल्याच्या शेजारी असं हे होतं, त्याच्यात आम्ही सर्व खेळलो. इतकी मज्जा आली, अगदी लहानपणाच्या आठवणी जाग्या झाला. तिकडे टेडी बेअर आहे, मिकी माऊस ज्याला आपण म्हणायचो, आणि खूप मोठं गार्डन आहे, तुम्ही बघू शकता. सो वेल डेव्हलप आहे ही सिटी पण आणि छान आहे. मी कुठं बसू? तू जागा दे, जगाही नाही काहीच. आता मी याचा पण एक्सपिरियन्स घेतोय. पूर्ण पार्क मध्ये गाडी फिरवत एकदम मस्त. डबल डेकर गाडी मध्ये बसलेलो आहोत. हे बघा, सगळे बदाम शेक घ्यायला थांबलो होतो आम्ही. आता खेळून खूप दमलो होतो आणि आता ट्रेन आपल्याला जायचंय. हा, मज्जा आली. टाइम काय, अर्धा तास आहे. चला पटकन रेल्वे स्टेशनला. हिशोब चालू आहे बघा, हिशोब चालू आहे बघा, ट्रिपचा हिशोब. फायनली आता आमची परतीची म्हणजे नाशिक रोडला जाणारी गाडी आलेली आहे. चला आतमध्ये बसूया. नेपाळच्या ट्रिपला तुम्ही गेले ते तुमचं भाग्य आहे, पण तुमच्यासोबत मी आलो ते तुमचं सौभाग्य आहे. सगळे झोपले. चलो गुड नाईट.